नमस्कार. माधुर्य मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे त्याने त्या मुलीशी जे केले ते फारच वाईट केले. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका आणि एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. गरिबी आणि उपासमारीला कंटाळलेली निलू नावाची 9 वर्षांची मुलगी तिची भूक भागवण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाल्यांच्या गाड्यांमध्ये थोडीशी भाजी घेऊन विकत बसायची आणि आजूबाजूचे भाजी विक्रेते तिला त्रास देत होते. काही दिवस तर एक पोलीसही येत होता. तो पैसे न देता निलूकडे भाजी घेऊन जायचा आणि ती निलू निरागस डोळ्यात अश्रू आणून पाहत राहायची आणि आजूबाजूचे दुकानदार जोरजोरात हसायचे. 7 दिवस उलटून गेले पण निलू आली नाही. तेव्हा पोलीस तिचा पत्ता विचारत विचारत नीलूच्या घरी गेला आणि आतले दृश्य पाहून त्याचं हृदय पिळवटून निघाले. त्याचं काळीजच धरलं. तिथं 9 वर्षाच्या नीलूने तिच्या दोन्ही हातात एक कॅरेट धरलं होतं जे खूप जड होतं आणि तिला ते उचलून चालता येत नव्हतं. ती मार्केटमध्ये पोहोचताच समोर भाजीच्या स्टॉलवर उभे असलेल्या भाजी विक्रेत्यांनी तिच्याकडे तिला खाऊन टाकतील अशा नजरेने पाहिले, पण तिने पटकन नजर खाली केली. तिची असहाय्यता तिला इथे घेऊन आली होती. भाजी विक्रेत्यांच्या 2 स्टॉलमधील शिल्लक जागेत तिने आपलं भाजीचं कॅरेट मांडलं. कॅरेट मांडून पांढऱ्या रंगाचे कापड काढून जमिनीवर अंथरले. ते रस्त्यावर व्यवस्थित पसरवले आणि कॅरेटमधून भाजी काढून त्यावर ठेवू लागली. ते पाहून एका भाजी विक्रेत्याने मुद्दाम टोमॅटोवर चप्पल ठेवली. 2-3 टोमॅटो पूर्ण खराब झाले होते. ती म्हणू लागली, काका काय करताय? माझी भाजी का खराब करताय? हा मुद्दाम त्रास का देताय? पण काही वेळातच तो माणूस मागे सरकला. नीलूने तक्रारीने पाहिले. तो दात विचकळून हसला. हे कृत्य आपण जाणून बुजून केले आहे हे त्याला कळत होतं. तिला आठवू लागले की कशी आईने एक एक भाजी स्वतःच्या हाताने धुतली होती, केवळ भाजी शिळी सुकलेली वाटू नये म्हणून, आणि पुन्हा कपड्याने स्वच्छ पुसून कोरडी केली होती जेणेकरून ती भाजी ताजीतवानी राहावी. तिच्या मुलीने भाजी विकून यावे आणि घरातील सर्वांनी सुखाचे पोटभर अन्न खावे. नीलूच्या आईवडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यामुळे ते घरातच बंदिस्त होते. ते दोघेही सतत बेडवरच असायचे. नीलू ही त्यांची मोठी मुलगी होती. आईवडील दोघेही बाहेर जाऊन आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी काम करू शकत नव्हते. तिला 2 लहान भाऊ होते ज्यांची आई घरी काळजी घेत होती. तिच्या वडिलांनाही अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली थोडीफार शिल्लक आता काही दिवसातच संपणार होती. जेव्हा नीलूच्या वडिलांचा मित्र त्यांना भेटायला आला तेव्हा नीलूचे वडील सदाशिवराव यांनी आपल्या मित्रांसमोर त्याच्या वाकड्या चेहऱ्याने आणि थरथरत्या हातांनी अश्रू ढाळत त्याला आपली समस्या सांगितली. तो म्हणाला, हे बघ, तुला माहीत आहे सदा, मी स्वतः गरीब आहे. मी तुला मदत करू शकत नाही. मी रिक्षा चालवतो आणि मंडईतून भाजी आणून इतर भाजी विक्रेत्यांना देतो. होय, मी तुझे 1000 रुपये घेऊन तुला बाजारातून भाजी आणून देऊन तुम्हाला मदत करू शकतो. सदाशिवच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो तोंड वाकडे करून मोठ्या कष्टाने जेवू लागला. माझ्यात एवढीही क्षमता नाही की मी खाटेवरून उठून स्वतः भाजी विकू शकेन. तू जरी भाजी आणून दिली तरी विकणार कशी? आमचं घरसुद्धा असं नाही की माझी बायको घरासमोर भाजी विकत बसली तर कोणीही येऊन भाजी विकत घेईल. रिक्षावाला म्हणाला, सदाशिव बघ, तुझी मोठी मुलगी आहे ना, तिला 1000 रुपयांची थोडीशी भाजी मी मंडईतून आणून देईन. ती रोज बाजारात बसून जिथे भाजी विक्रेते भाजी विकतात तिथे जमिनीवर चादर पसरून तिने भाजी विकावी. त्यात नक्कीच नफा होईल. मग थोडा खराब झालेला भाजीपाला बायको घरीही शिजवू शकते, त्यातही चांगला नफा होईल. मंडईतील बाजारभावापेक्षा दुप्पट दर बाजारात बसून विकल्यास नक्कीच मिळेल. हे ऐकून सदाशिव विचारात पडला. त्यावेळी त्याच्याकडे फक्त 400 ते 500 रुपये होते, जे त्याने मित्राला दिले. रिक्षावाल्याने पैसे खिशात टाकले. तो म्हणाला, सदाशिव काळजी करू नकोस, मी बाजारात जाऊन भाजी स्टॉलवाल्यांसाठी रोज मी भाजी आणतो, त्यामुळे मंडईत माझी चांगली ओळख आहे. म्हणूनच मी तुमच्या या थोड्याच्या पैशात जास्त भाजी आणून शकेन. सध्या तर भाजी बाजारातून येईन आणि दुप्पट भावाने ती विकली जाईल एवढे सदाशिवला समजले होते. पण नीलू तर फक्त 9 वर्षांची होती आणि तिथे बाजार होता तो घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, जिथे भाजीपाला, फळे आणि सर्व काही विकले जात होते. पण ही 9 वर्षांची मुलगी एवढी वजनदार भाजी कशी घेऊन जाईल या विचाराने तिच्या आईच्या हृदयात धस्स झालं.
तिचे हातही लहान होते आणि तिची उंचीसुद्धा सामान्य मुलांपेक्षा थोडी कमी होती आणि त्यात ती पोलिओची शिकार झालेली. त्यामुळे नीलूच्या पायातही थोडासा फरक होता. ती थोडी लंगडत लंगडत चालायची. वडिलांचेही डोळे ओले झाले होते. तिने नीलूकडे पाहिले, जी तिची शेवटची इच्छा होती. नीलूने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती उभी राहिली. ती वडिलांकडे आली आणि हाताने त्यांचे अश्रू पुसू लागली. बाबा, मी काही लहान मुलगी नाही. तुम्ही लोक असे अस्वस्थ का होत आहात? अहो, मी जाऊन भाजी विकून दुप्पट पैसे कमावून आणून शकेन. नीलूची आई आणि वडिलांनी तिची हिंमत पाहिल्यावर ते दोघेही क्षणभर गप्पच राहिले आणि त्यांची मुलगी खूप धाडशी आहे हे त्यांना समजले. पण ती सुद्धा खूप लहान होती, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. तिला या कामाविषयी इतकं काही माहिती नव्हती. हे तिचं वय खेळण्याचं होतं. इतक्या लहान वयात ती केवढं अवघड काम करायला निघाली होती. सदाशिवच्या मनाला हे पटत नव्हते. तो म्हणाला, बाळा, एवढ्या लहान वयात तू हे हे सर्व काम कसे सांभाळणार? भाजीच्या जड पिशव्या घेऊन कशी जाणार? मग ग्राहकांकडून पैसे घेऊन तू त्यांना कशी भाजी देणार? असे अनेक प्रश्न सदाशिवला सतावत होते. पण नीलू पटकन हसून म्हणाली, पप्पा, काळजी का करताय? मला सगळं माहीत आहे. मी ते करेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं करेन. काकांना सांगा बाजारातून भाजी आणून द्यायला. सदाशिवने इच्छा नसतानाही होकार दिला, कारण आता संपूर्ण घराची जबाबदारी नीलूवर होती. तिला स्वतःलाही फिरता येत नव्हते. ती लंगडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिवचा मित्र भाजी घेऊन आला की आधी भाजीपाला त्याच्या घरी आणून ठेवायचा. त्या सगळ्या पिशव्या भाज्यांनी भरलेल्या होत्या. भाज्यांच्या पिशव्या पाहून नीलूला आनंद झाला. पण सदाशिव मात्र दुःखी होता. तो फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवून होता आणि प्रार्थना करत होता की देव त्याच्या कामावर आशीर्वाद देईल आणि त्याला भरपूर नफा मिळेल. पण सदाशिवला एक समस्या होती. त्याने आपल्या मित्राचे आभार मानले आणि मग म्हणाला, हे सगळं खूप जड दिसत आहे. माझी छोटी मुलगी सगळं कसं घेऊन जाईल? मग सदाशिवचा मित्र म्हणाला, काळजी करू नकोस. आज मी तुझ्या मुलीला बाजारापर्यंत सोडतो. त्यानंतर ती स्वतःहून रोज बाजारात जाईल. सदाशिवने त्या पिशव्या हाताने उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या खूप जड होत्या. पण तरीही नीलू उठली आणि तिच्या वडिलांच्या मित्रांसोबत जाऊ लागली. तिचे आई वडील दोघेही तिच्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यावेळी नीलूवर खूप भार पडला होता. सदाशिवच्या मित्राने पिशव्या धरल्या आणि मग घरातून निघून गेला. त्याने नीलूला त्याच्या रिक्षात बसवले आणि तेथून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मार्केटमध्ये सोडले, जिथे बरेच भाजीपाला आणि फळ विक्रेते होते आणि तिथे लोक नेहमी येत असत. नीलूला बाजारात पासून काही अंतरावर सोडले. नीलू आश्चर्याने काकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तेव्हा काका म्हणाले, बेटा, मी तुला एवढीच मदत करू शकतो. पेट्रोल किती महाग आहे आणि परिस्थिती किती बिकट आहे हे तुला माहीत आहे. सॉरी. तिच्या वजनापेक्षा वजन जास्त, पण तरीही धापा टाकत तिने पिशवी उचलली आणि बाजारात पोचली, जिथे लोक आश्चर्यकारक आवाजात ओरडत होते. पण तरीही तिने डोकं चालवत मोठ्या कष्टाने भाजीचं कॅरेट ओढत एका बाजूला आणलं. तिथे 3 फळे विक्रेते आणि भाजी विक्रेते होते. तिथे अनेक गाड्यांच्या रांगा होत्या आणि मध्येच थोडी जागा होती आणि कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती. ती गाडीवाल्यांकडे चालत गेली आणि तिथे सगळे पुरुष होते. त्या मुलीकडे टक लावून पाहत होते, जी भाजीची पिशवी घेऊन त्यांच्याकडे येत होती. तेवढ्यात नीलू चालत आली आणि त्या भाजी विक्रेत्यांच्या मधल्या जागेवर पिशव्या ठेवू लागली. बराच वेळ नीलूला पाहणारे फळभाजी विक्रेते विचार करू लागले, काय आहे या पिशव्यांमध्ये? नीलूने तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाला पाहिले, तेव्हा ती पटकन म्हणाली, काका, मी इथे नवीन आहे आणि भाजी विकायला आले आहे. हे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर खूप राग आला आणि म्हणाला, मी तुला इथे भाजी विकून देणार नाही. इथे माझा आणि माझ्या मित्राचा स्टॉल आहे. तुला दिसत नाही का? ही माझी जागा आहे. तू इथून दुसरीकडे जा आणि तुझी भाजी विक. एवढीशी तू आणि माझ्या शेजारी बसून भाजी विकणार? तो माणूस खूप रागाने बोलला. नीलू त्याचा आवाज ऐकून घाबरली आणि रडलेल्या डोळ्यांनी त्या लोकांकडे पाहू लागली. पण ते सर्व तिच्याकडे मोठ्या रागाने बघत होते. अश्रू भरल्या आवाजात ती म्हणाली, काका, मला इथे कुठेही जागा मिळत नाहीये, पण मला भाजी विकू द्या. तुम्ही तुमचे कमवा, मला माझ्या वाट्याची कमवू द्या. मला पैशाची खूप गरज आहे. पण पुढच्या क्षणी त्या निष्पाप मुलीला त्या व्यक्तीने ढकलून दिले. ती तिच्या पिशव्यांसह रस्त्यावर मधोमध पडली. लोक तिथून जात होते. मुलगी रस्त्यावर पडताना पाहून प्रत्येकजण प्रश्न विचारत
विचारू लागला. समोर कपड्यांचे दुकान होते. तिथे बसलेल्या सेठने मुलगी पडताना पाहिले आणि लोक जमा झाले. तेव्हा तो माणूस बाहेर आला आणि विचारले, काय झाले आहे इथे? एवढा गोंधळ का आहे? आणि मुलगी रडायला लागली. नीलू रडत म्हणाली की काका, मी गरीब आहे. माझ्या आईवडिलांना अर्धांगवायू झाला आहे आणि माझी आई पोलिओची पेशंट आहे आणि घरात कमावणारे कोणी नाही, म्हणून मी इथे भाजी विकायला आले होते, पण काकांनी मला इथे ढकलले. पण जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते भाजी विकू न दिल्याने भाजी विक्रेत्यांकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला, या मुलीचा फक्त इथेच भाजीपाला ठेवला जाईल. जर कोणी तिला इथून हटवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या गाड्याही इथून काढून टाकेन. त्यामुळे भाजी विक्रेते पूर्णपणे गप्प झाले होते. त्यामुळे ते मुलीला काहीच बोलले नाहीत. आत्ता नीलूची हिंमत थोडी वाढली होती. तिने जमिनीवर एका बाजूला कापड पसरवले आणि मग त्यावर काही भाजीपाला ठेवला आणि विकायला सुरुवात केली. खूप वेळ निघून गेला, पण बराच वेळ तिच्याकडून कोणी भाजी विकत घेतली नाही. तिच्या उजवीकडे, डावीकडे आणि आतल्या गाड्या विक्रेत्यांकडे पाहून तिला भीती वाटली की पुन्हा ते भाजीवाले मला इथून हटवणार तर नाहीत ना. काही ग्राहक आल्यावर नीलू तिच्या नाजूक आवाजात भाज्यांचे भाव सांगू लागली. पण भाजी विक्रेते त्यांच्या जुन्या भाजी विक्रेत्यांकडूनच भाजी विकत घेत होते. त्या 9 वर्षाच्या मुली नीलूकडून कोणीच भाजी विकत घेऊ शकले नाही. आपल्याकडून कोणीही भाजी खरेदी करत नाही. हे पाहून ती खूप निराश झाली होती. पण भाजी विक्रेते तिची पुन्हा पुन्हा हसून छेडछाड करू लागले होते. दुपारची वेळ होती. सगळे खात होते. बाजारात ते खाण्यात व्यग्र होते. पण नीलूकडे काही विकत घेण्याइतके पैसे नव्हते. दुकानदार हॉटेलमधून गरमागरम चहा, समोसे आणि छोले भटुरे विकत घेऊन खाऊ लागले आणि ते जेवत असताना त्या पदार्थाचा सुगंध तिची भूक वाढत होता. पण तरीही ती डोकं टेकून बसून राहिली. पदार्थाच्या वासाने तोंडाला पाणी सुटत होते आणि तिच्या पोटात कावळे ओरडत होते. तरीसुद्धा ती खाली मान घालून शांत बसून होती. तेवढ्यात एक माणूस तिथून जात होता. तो भाजी विक्रेत्यांकडे गेला आणि दोघेही भाजी विक्रेते, फळ विक्रेते भाव सांगू लागले. पण त्या दोघांकडे दुर्लक्ष करून त्याने दोघांच्या मध्ये बसलेल्या नीलूकडे एक नजर टाकली. तेव्हा ती गरीब मुलगी दुःखी असलेली त्याला दिसली. मग मोटारसायकलच्या हॉर्न वाजवून त्या माणसाने नीलूचे लक्ष स्वतःकडे वळवले आणि म्हणाला, बेटा, तू मला हे कांदे आणि टोमॅटो कसे देशील? ती खुश झाली आणि पटकन किंमत सांगू लागली. माणसाने 2 किलो कांदे आणि 2 किलो टोमॅटो विकत घेतले आणि नीलूच्या हातात पैसे दिले. पैसे पाहून नीलूला खूप आनंद झाला. तिच्या पहिल्या कमाईचा तिला आनंद झाला होता. डोळ्यात अश्रू आणून ती त्या गाडीवाल्याचे आभार मानू लागली. त्या दिवशी 500 रुपये कमावले. ती आनंदाने घरी आली तेव्हा अजून काही भाजी शिल्लक होती. तिने फार काही कमावले नव्हते, पण तरीही तिच्या आईने तिला मिठी मारली. तिने तिच्याकडून 100 रुपये काढून बाजूला ठेवले आणि उरलेले पैसे पुढील वापरासाठी ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नीलू भाजी विकायला गेली. आज भाजी विक्रेत्यांचा दृष्टिकोन अजूनही तीव्र झाला होता. ते नीलूकडे रागाने बघत होते. नीलूने भाजी आणून जमिनीवर पसरताच इथल्या एका भाजी विक्रेत्याने फोनवर बोलण्याच्या बहाण्याने नीलूने ठेवलेली भाजी कुस्करली. पायाने तिच्या पिशव्या ठोकरले. त्यामुळे पिशवी पडली आणि बरेच टोमॅटो आणि बटाटे रस्त्यावर पडले. नीलू उचलायला जाण्यापूर्वी त्यावरून मोटारसायकल आणि गाडी पुढे गेली. इतके टोमॅटो आणि बटाटे खराब झाले. फक्त अर्धे शिल्लक राहिले होते, जे तिने उचलले आणि परत आणले. आज सकाळी सकाळी तिचं आधीच खूप नुकसान झालं होतं. फोनवर बोलत असलेल्या भाजी विक्रेत्यांकडे तिने एक नजर टाकली. तो अजूनही फोनवरच बोलत होता आणि ती म्हणू लागली, काका, तुम्ही काय केलं? माझं किती नुकसान झालंय? तुम्ही मुद्दाम माझ्या पिशवीला लाथ मारली. किती नुकसान झाले? फळ विक्रेत्याने लवकरच त्या चिमुरडीला गाठले आणि म्हणाला, ही एवढीशी पोरगी आहे तरीही ती भांडते. मी तिला जाणून बुजून मारले नाही. मी चुकून अडखळलो. त्या दिवशी जेव्हा लोक तिथे भाजी घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी इतर भाजी विक्रेत्यांपेक्षा नीलूकडून जास्त भाजी विकत घेतली आणि जास्त पैसे दिले. जो कोणी भाजी घ्यायचा तो फक्त नीलूकडेच भाजी घ्यायचा. नीलू खूप खूप खुश होती कारण तिने 2000 रुपयांची भाजी विकली होती. काही उरलेल्या भाज्यांची वर्गवारी व्हायची बाकी होती, त्यामुळे ग्राहक परतले. पण ती तेवढ्यावरही खुश होती. संध्याकाळची वेळ होती आणि ती उरलेली भाजी परत पिशवीत टाकत होती. असे झाले की एक पोलीस मोटरसायकलवर आला आणि तेव्हा सगळे पोलिसाला बघून सलाम करू लागले. तो भाजीच्या पिशव्यांजवळ आला आणि चेहऱ्यावर विचित्र नजर टाकत मोठ्या भाजी विक्रेत्यांच्या गाड्यांवर धुवून
भाजी उचलून उचलून पाहू लागला. नीलूने कंटाळून मान टेकली होती. ती एका बाजूला टेकून बसली होती. तो घसा खाकरत म्हणाला, "या सगळ्या भाज्या शिळ्या झाल्या आहेत. त्या कशा शिळ्या आणि निर्जीव दिसतात. तुम्ही लोक अशा भाज्या बाजारात विकता का?" पटकन तो भाजी विक्रेता त्याच्याकडे वळला आणि म्हणाला, "नाही साहेब, मी आज सकाळीच मंडईतून ताजी भाजी आणली आहे. आज खूप ऊन आहे आणि आत्ता संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे थोडी शिळी वाटते. आत्ता जराशी पाणी शिंपडले तर फ्रेश होईल." पोलिसवाल्याची सगळ्यांना भीती वाटत होती, कारण तो खूप लाचखोर आणि शिवीगाळ करणारा होता. मग त्याची नजर सगळ्या स्टॉलच्या मध्ये बसलेल्या नीलूकडे गेली, जी खाली मान घालून घाबरून बसली होती. तो नीलूकडे चालत आला आणि विचारलं, "या भाजीचे किती पैसे?" नीलूने घाबरून किंमत सांगितली. तिने चांगली आणि ताजी भाजी उचलली आणि एका पिशवीत टाकायला सांगितली. नीलूने सगळी भाजी पिशवीत टाकली. पिशवी घेऊन पोलिसवाला निघून लागला. हे दृश्य पाहून नीलूला आश्चर्य वाटले. तिने पटकन हाक मारली आणि म्हणाली, "साहेब, तुम्ही माझे पैसेही दिले नाहीत." हे सगळे ऐकून पोलीस अधिकाऱ्याची पावले तिथेच थांबली. त्याने मागे वळून नीलूकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या डोळ्यात इतका राग होता की नीलूच्या श्वासोच्छ्वास थांबू लागला. मोठ्या कष्टाने श्वास घेत ती निर्विकार झाली. तो पोलीसवाला परत नीलूकडे वळून म्हणाला, "तुला माहीत आहे का, तू कोणाकडे पैसे मागत आहेस? माझ्या गणवेशावर लिहिलेले दिसत नाही का की मी पोलीस आहे, सामान्य माणूस नाही, ज्याच्याकडे तू पैसे मागत आहेस. चल इथून निघ." त्याने नीलूला तिथून ढकलून दिले होते. त्यामुळे नीलू दुसऱ्या फळांच्या गाडीवर जाऊन आदळली होती. तिच्या हाताला दुखापत झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण कोणीही काही बोलू शकत नव्हते. हे रोजच घडत होते. खरं तर हे असेच चालत राहिले. बरेच दिवस असेच गेले. आत्ता जेव्हा कधी तो पोलीस अधिकारी यायचा, तेव्हा तो नीलूकडून भाजी घेऊन जायचा आणि त्या बदल्यात 1 रुपयाही न देता निघून जायचा. तिची जी काही कमाई होती ती कमी होत होती. तिने जास्त भाज्या मागवायला शिल्लक ठेवलेले सगळे पैसेही खर्च होत होते. पण नीलू लाचार होती आणि काही बोलू शकत नव्हती. त्या दिवशी पोलीस आल्यावर त्याने पिशवी भरून भाजी घेतली आणि तो तिथून निघू लागताच नीलू थरथरत्या ओठांनी घाबरत म्हणू लागली, "साहेब, तुम्ही पैसे दिले नाहीत." इतकं ऐकताच पोलिसाने हसून पटकन 50 रुपये काढले आणि नीलूच्या हातावर दिले. 50 रुपये पाहून तिला धक्काच बसला आणि मोठ्या कष्टाने ती म्हणाली, "साहेब, हे काय, फक्त 50 रुपये? तुम्ही माझ्याकडून भरपूर प्रमाणात भाजी घेतली आहे. त्याची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त होईल." पण पुढच्या क्षणी त्या पोलीस अधिकाऱ्याने तिला झिडकारून हसत हसत तिथून निघून गेला. त्या दिवशी नीलू खूप रडली होती. तिथल्या सगळ्या भाजी विक्रेत्यांनी तिची चेष्टाही करायला सुरुवात केली होती. आज जणू सगळे तिच्यावर हसत होते, तिचा अपमान करत होते. नीलूला आत्ता सहन होत नव्हते. तेव्हा ती रिकामी पिशवी घेऊन रडत घरी आली. त्यानंतर बरेच दिवस गेले, पण नीलू पुन्हा तिथे आली नाही. तो पोलीस रोज तिथे यायचा, पण नीलू त्याला पुन्हा दिसली नाही. त्याला खूप विचित्र वाटले. भाजीपाला आणि फळ विक्रेते सुद्धा आश्चर्यचकित झाले की ही मुलगी पुन्हा का दिसली नाही. या बहाण्याने ते इतर रस्त्यांवर सुद्धा जाऊन पाहू लागले, पण ती कुठेच बसलेली दिसली नाही. त्यांनाही ती मुलगी कुठे गेली याची थोडी काळजी वाटत होती, कारण एकीकडे तिची सवय झाली होती. ती निरागस मुलगी गप्प बसून त्यांचे बोलणे शांतपणे ऐकायची. पण आत्ता ती अचानक गायब झाल्यावर त्यांना त्यांना आपल्या चुकांची लाज वाटू लागली आणि आतून ते पश्चात्ताप करू लागले की त्या निष्पाप मुलीवर आपण एवढा अत्याचार का केला. आणि तो पोलीसवाला सुद्धा मुलीबद्दल विचारू लागला की ती मुलगी कुठे गेली जी इथे बसायची, पण तिच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मग एके दिवशी तो पोलिसवाला खूप बेचैन झाला. एक विचित्र अस्वस्थता त्याच्यात दिसत होती. त्याला वाटत होते की आपल्याला त्या निष्पाप निरागस मुलीची हाय लागली असावी. त्याने त्या मुलीशी जे केले ते फारच वाईट केले होते. त्या दिवशी तो पोलीसवाला बाजारात फिरत सर्वांना नीलूविषयी विचारत होता. नीलूच्या घरचा पत्ता विचारत विचारत तो पोलीसवाला तिच्या घरापर्यंत येऊन पोचला. दारात पोचल्यावर त्याने दार ठोठावले, पण कोणीच दार उघडले नाही. शेवटी दार ढकलूनच तो घरात गेला. त्याचे भान हरपले. त्याला आतले दृश्य पाहून धक्काच बसला, कारण घरात नीलूच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि मृतदेह तसाच पडून होता. नीलूकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पैसेही नव्हते. पोलिसाने नीलूच्या घरची अवस्था पाहिली आणि तिचा भूतकाळ आणि तिचा त्रास ऐकला, तेव्हा त्याला आपल्या चुकीची खूप लाज वाटली आणि तो नीलूकडे माफी मागू लागला. जाणून बुजून किंवा न कळत त्याने खूप वाईट कृत्य केले होते. त्यामुळे तो आपल्या देवाकडे सुद्धा केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत होता.
त्याने नीलूच्या वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आपले पैसे वापरले. मग त्याने नीलूच्या आईला सांगितले की काळजी करण्याची गरज नाही. मी दर महिन्याला तुम्हाला चांगली रक्कम पाठवेन, जेणेकरून तुम्ही तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेऊ शकाल. तुमच्या मुलांना खायला द्या, त्यांना चांगले शिक्षण द्या, जेणेकरून ते मोठे होऊन मोठे अधिकारी बनतील. नीलूची आई त्यांचे आभार मानू लागली. नीलूसुद्धा त्यांच्याकडे रडून बघू लागली. दुसऱ्या भाजी विक्रेत्यांनाही नीलूविषयी कळल्यावर त्यांनाही आपल्या चुकीची लाज वाटली. तिच्या आईच्या उपचारांसाठी नीलूची मदत करण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी आले. भरघोस मदत आणि पैसे नीलूला तिच्याकडे पाहून मिळाले होते. माझी कहाणी खूप वेदनादायक होती आणि ही कथा खरी आहे. तुम्ही लोक बाजारात कुठेही असाल तिथे तुम्हाला असे भाजी विक्रेते, अगरबत्ती विक्रेते, आंधळे, असहाय्य लोक दिसतात. तसेच बाजारात बसलेली लहान मुलं दिसतील, ते सुद्धा अशाच परिस्थितीला बळी पडत असतील. तर तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त अशा लोकांकडून भाजीपाला विकत घ्यावा, जेणेकरून त्यांच्या घरातील चूल पेटेल आणि ते पोटभर अन्न खाऊ शकतील. त्यांच्या मनाच्या समाधानासाठी काही प्रमाणात ते काम करत आहेत आणि खात आहेत. हे भीक मागण्यापेक्षा चांगले आहे, परंतु तुमच्या सहानुभूतीची देखील त्यांना खूप गरज आहे. तुम्ही त्यांच्याकडून विक्री होत असलेल्या सर्व वस्तू खरेदी करा, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्याकडून वस्तू खरेदी करा आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या. तर फ्रेंड्स, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.